सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभाटा सेनेला जोरदार धक्का बसलाय। आज पुन्हा एकदा शिंदे गटातील अरविंद करळकर, सिद्धी शिरसाट, बाळू नाटेकर यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावातील उभाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। आता जो आमच्या शिवसेनेमध्ये जो पक्षप्रवेश झाला सरमळ येथील नागरिकांचा आणि बऱ्याच प्रकारे महिलांचा, जो सिद्धी शिरसाट, वर्षा कुडाळकर, बंटी तुळसकर, सिद्धेश शिरसाट, अरविंद करळकर तसेच बाळू नाटेकर यांच्यामार्फत जो प्रवेश झाला, त्या पक्षात आमच्या सर्वांचं मी आधी पहिलं स्वागत करतो। आणि मला एकच सांगायचं आहे वैभव नाईक यांना की हे जे दणके आम्ही देत आहोत ते सहन करायची ताकद फक्त ठेवा। आणि येणारं जे इलेक्शन आहे त्याच्यात अशी वाळू त्यांची सरकलेली आहे की आणि आम्हाला जर भैया सामंत या रूपात जर युतीने जर उमेदवार दिला तर हे दरवाजे खुलेच राहणार आणि मला वाटतं बसायला सुद्धा खुर्च्या पुरणार नाहीत अशी मी एक ग्वाही देतो। तसंच आमचे एक रवी फाटक साहेबांना पण आम्हाला एक गिफ्ट द्यायची आहेत आणि येणाऱ्या काळात जवळजवळ एक 15 दिवसाच्या आत अजून बरेचसे प्रवेश आहेत, त्याप्रमाणे आम्ही कामगिरी करत चालणार आणि सिद्धेश शिरसाट सक्रिय होऊन जोमाने काम करत आहे आमच्यावर। सरंबळ गावातून जो आमच्या मुख्यमंत्री आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते यांच्या कामावर विश्वास ठेवून जो सगळ्यांनी प्रवेश केला तर त्याबद्दल त्यांचं मी खूप 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 आभार मानते आणि त्यांचं आमच्या पक्षात सहर्ष स्वागत पण करते। त्यांच्याकडून आम्ही हीच अपेक्षा ठेवतो की त्यांनी हे आमचं शिवसेनेचा एक ग्रुप होण्यापेक्षा एक कुटुंब मानून फक्त वरिष्ठांना अभिप्रेत असलेलं काम त्यांच्याकडून घडावं आणि ते घडणार तर ह्याच्याबद्दल खात्री आहे। आणि पुढच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जोमाने कामाला लागू आणि भैयासाहेब असतील किंवा वरिष्ठ देतील तो नेता आम्ही अगदी 100% खात्रीनिशी निवडून देऊ। आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि आत्ता म्हणजे जेव्हा शिवसेनेत काहीच नाही, शिंदे गटात कोणीच नाही, हे जेव्हा कोणाकडून जेव्हा शब्द येत होते तर त्याचं हे उत्तर आहे।